तर नमस्कार मित्रांनो, तर मी 2 वेळेस तर चटणी बनवलेली रेसिपी टाकली आहे. तरी अजून मला सगळ्यांच्या कमेंट आहेत की ताई शेंगदाण्याची चटणी तुम्ही कशी बनवतात, तर मला कमेंटमध्ये रेसिपी सांगा. तर चला, तर मी पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. मी जर असं सांगितलं तर तुमच्या लक्षात यायचं नाही, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बघत राहा, तुमच्या बरोबर लक्षात येईल. हे तवा आहे, तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या. तुम्ही कसे भाजून घ्या, तुम्हाला जसे आवडते तसे, पण फक्त हे खमंग भाजून घ्यायचे. खमंग आबडधोबड भाजून घ्यायचे नाही, असं उलसं कुलसं कातडाला असं भाजल्यासारखं झालं तसे भाजायचे नाही, चांगले भाजून घ्यायचे. बघा मी दाखवते तुम्हाला, हे असे भाजायचे असतात. लय करपायची बी नाही आणि लय असे येडं वाकडे बी भाजायचे नाही, चांगले भाजायचे. तडतड तडतड वाजले पाहिजे तसे वाजले. बघा आवाज येते का? येते की आवाज. थोडंसं हे केलं का नाही, लसूण कसा टाकायचा? त्याच्यामुळेच म्हणाले ना, पूर्ण ब्लॉग बघत राहा. ओके, काय चालतंय. काय झालं? अरे फळात घेतो ना, फळात आणतो, फळात. तेवढे शेंगदाणे का अजून घेणार? घेणार आहे ना अजून. असं भाजी द्यायचे मस्तपैकी, तडतड भाजी असतात. घ्यायचे काढून. आता तुम्हाला किती जण आहेत, 2 आहेत का 4 आहेत का 5 आहेत माणसं, तुमच्या हिशोबाने भाजायचे शेंगदाणे. आम्हाला तर आम्ही 7 माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला माझ्या हाताने बनवलेली चटणी तर राहतच नाही. अर्धा किलो शेंगदाण्याची 1 किलो शेंगदाण्याची चटणी बनवावी लागते. लेदू पण लागायले, तू पण लागेल. हां काय भाजी बी तिथंच करू काय? इथं भाजी करते, बटाट्याची भाजी. गरम मसाला आणला का त्याने? नाही ना आणलं वाटतं. अगं आणलाय की बघा त्याच्या आधी तू. काय गरम मसाला आणलाय तिथं? नाही ना आई. आणि आणला असलं तर मी स्वतः पावाचा पुडा ते त्याच्या हातात बघितला. हां गरम मसाला टाकायचा. हो 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 का होऊन बटाटे धुयचे तर वरी टाकायचे तुला तेल टाकून. झालं तू? अं? तो झालं चटणीच का? नाही ना, आहे ना. आई मला थोडे शेंगदाणे खायचे. हा, घ्या ना मला चटणी. चटणी मी येते ना. आणि तुम्ही शेंगदाणे काय टाकणार? चालू ह्याच्यात फोटो निघतो का रे? हां हो, पाडायचं टिंबर दाबल्यावर तिकडं बघा दिदी. बस निघला का? निघते. लय दिसते ना भारी. आई इकडे बघा ना. हां दिवस असल्याने दिसते ना. बघ ना बैल कसे बसलेत, शानदार शानदार बसले. शानदार बसलेत पटांगणात. बघ सगळे बोलू नका बाबा. कोपट दिसते सगळे. गुन्ह्याला बोलू नका, मारायला. गुन्ह्याला बोलू नका म्हणून. एका कानानं कसं ऐकतोय बघा. गुन्ह्याव, असला डबा आण ना. अय गुन्ह्याव, बघा खाली होता का नाही कान? गुन्ह्याव, हो तिकडं म्हणते. गुन्ह्याव, तुला वाढ टाकू का? पुन्हा नंतर टाकू पण. ते म्हणते हाय ते संपदे म्हणते ढिरीत जास्त झालंय. ढिरी गच फुगली त्याची. आणि टाकाय म्हणजे असं. गब्बाई म्हणत असं ना, आता माझं एवढं ढेरीतलं खाली संपू दे. नानू असला एक चांगला. अहो आई एकात शाबू टाकला ह्यो. हा, एक तिथं आहे, अजून 2 आहेत ते ते. त्याच्यात दुसरं काही टाकलंय. ढकण्याच्या दूध डब्यात आहे, दूध. ढकण्याच्या डब्यात हा. दूध टाकले. आणि ते जाळीचं आहे. बरं मोठी प्लेट आण मग. आणि दुरडी जाताना घेऊन जा. अहो मग मला भाकर खायला ते डब्याच्या टोपण्यात टाका ना. नाही जायला दे पण. मला भाकर खायला. प्लेट आण, मोठी प्लेट. काय काय टाकले सांगितलेस? हां रेसिपी सांगणारच ना. रेसिपी सांगायली की काय शेंगदाणे. आता शेंगदाणे भाजून घेतले तर हां. कुठाय चालू आहे तर पुन्हा टाकताना काय सांगायची चालू. शेंगदाणे हे काय कुठाय चालूच आहे ना, हे असं कुठाय. लसूण
लसूण बी सांगते आता. बघत राहा म्हणून त्याच्यामुळं एकदम चटकून बनवायचं म्हणल्यावर चटकून नाही नव्हत. हे बनवल्याशिवाय कसं कळणार आहे आपल्याला तरी. सांगत सांगत बनव ना, मग सांगत सांगत बनवायली की आता काय त्यांना कसं कळून. सांगत सांगत बनवायली. बटाट्याची शेंगदाणे भाजी कुटून घ्या नाहीतर मिक्सर मधून काढून घ्या. कसं मला जमतंय पण आपल्याला कसं मिक्सर मधलं नाही चांगलं लागेल. पण मला मिक्सर मधलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी अशी कुठूनच बनवत असते चटणी. गावाकडे बी आणि इकडे बी. मालक रानात चालली की आपले 2 गरम भाकरी थोडीशी चटणी. आम्ही तर कवा बी खार केलेला वाटूच होता. यंदा आपण खारच आपल्याला ते जजमेंटच आलं नाही. पिवळा करायचा Judgment पण त्यात झालं. तेल नाही टाकायचं, काय टाकायचं बिघडते याला. ही काय सांगेन ते किलोभर तेल, अर्धा किलोभर तेल, 3 किलो तेल टाकले म्हणजे ते. तेल लय टाकलेलं त्याच्यामध्ये म्हणले तेल टाकल्यावर होतं ते खार. काय नाही तेल नाही टाकायचं. हां माझी आजी करते त्यात तेल टाकीतच नाही, हां बिघडते याला. आपण करतात का हां. तसंच, फक्त त्यात तेल टाकायचं. आणि ते दुसरं हितकुलं टिकल्यावानी असते ना, ते काय असते मोहरी. नाही, मोहरी दुसरं असते, असते. मोहरीच असते या तिला फोडून करते. मग ती नाही टाकायची आपल्याला, दुसरी मोहरी कुठून टाकायची. कुठून असते एक अशी डाळ मोहरी असते या आणि एक मोहरी सवतल असते. हा, मग ती सवतल मोहरी आणायची. सवतल मोहरी म्हणजे ते बाबा खातच नाही. नाही आता कुठून झालं बोलता टाकायची बोलता हो घरी पप्पा? शेंगदाणे कुठून तर असे कुटायचे शेंगदाणे. लय ठोकर बी ठेवायची नाही, लय ठोकर ठेवायचे नाही. जेवढे तुम्ही बारीक करता तेवढी जास्त चव येते या. बस करा. लसूण टाकायलीस का पुन्हा एकदमच टाक. पुन्हा पुन्हा लास्टला वगैरे सांग रे बाबा. करा पण करा. हम्म. काम करता करता लई पाय आणि कंबर गळती लई दुखत. एका जागेवर बसून बसून आव. कुठं सरून काय हा ना, लसूण पाहिजे होता. लसूण आणा की घरात. मग माझं लसूण देत नाही कोणाला. मला बी आण वाटलं की कुठे मला लसूण कमी पडेल ह्याच्यामध्ये. बघून जळून गेलं, काही टाकलं नाही ते. हं? जळून गेलं. जळून गेलं खरंच. जळून गेलं. उरका 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 रे. खिचडी झाली काय ग? खिचडी काय झाली? भात झाला का? भात हा, झालाय. चटणी चांगली करा. त्याच्यात आहे काय? चटणी. कशात आहे? ही ही काय मसाले डब्यात चटणी आहे, इथं कॅटली आहे. इकडलं घे आता इकडे मोठं. आधी तेल टाक तेल त्याच्यात. टाक ना आधी, बघ ना सगळं जळालं. गरम होईल. पाणी झाल्यावर पुन्हा मग आणि काय वरून करायचं? टाकायचं लसूण. हम्म. लसूण वरून कशाला टाकायचं? मग कसं? तेल तर तापलं पाहिजे ना. हाव. टाक वरून, खरंच टाक वरून लसूण. हो, माझं होतंय. भाजलं तर पाहिजे ना ते. शेंगदाणे भारी भाजली गड्या. हं? शेंगदाणे त्यामुळे द्या. तर बारीक चटणी होती ना. एक लाकडावर भाज. बटाटे काय का दिली तुला अर्धी घ्यायच्यातली आणि मला अर्धी ठेवा. नाही खाली ही नाही जात शेंगदाणे आपण. चटणी. हां. नाही हातावर खाली नव्हते, दब बसले तोंड दाबड दाबड धरून. हम्म. मग तुम्ही भारी भाजलीत म्हणून मी खायला चालू केलं. भारी भाजले तर ते. आणि तो कुठं टाकणार होते ते? आहे का? आहेत ना. काय म्हणले असते बरी आलीच आहे त्या पिठावर रिगुटा वाढायला. पुढचा रावडा धर. वाग बाई टिफी तर भरून ठेवली या जवळ जवळ. टिप नाही, टिप आहे ते टिप. टिप दुसऱ्या भाषेत ह्याला टिप म्हणतात का नाही? हं. कोणी टिप म्हणते, कोणी टाकी म्हणते. आपल्या भाषेत म्हणायचं टाकी. त्याला सेंटर म्हणते ड्रामाला. शेंगट्या. कशी भाजली शेंगदाणे जवळून दाखव बरं जरा. पाणी पडलं काय त्याच्यात? आज चालणे आला तर आज नाही पाऊस. कुठं दिसायला गेला चांदण्या. तेव्हा तिथं एक आहे तिथं एक. दोनच आहेत. लांब आहे का? दोनच आहे का? तीन आहेत. खायचं का तुला? आईले जळायचं नो. बाबाला जाळावं म्हण की, मला मना आणायची करायची काय गरज होती?
म्हणजे तू मला म्हणली मध्ये पप्पाला तिकडे ऐकू जावा म्हणून मला म्हणालीस ना आईला जा आहे म्हणून कसली हुशार आहे सोनं आपली बघितले का हं? तुम्हाला कसं सांगू आहे मी का मला तुम्हाला म्हणलं नाही तुम्ही म्हणलं लय जावे बघून करा पाहिजे बघ आता त्या हाराने गेलं की जळून ते बघ आता पटपट कर. एवढं जाळ लागलं होतं ते जळून जाईल ह्याच्यात आणि तू दमन करतेस. ह्याच्यात ती भाजी तेल टाकायची टाक, इकडं, मोहरी इकडं, टाक, इकडं, आणि हे कर. लसूण घे इकडं माझ्याकडे 2च मिनिटात सोडतो घे इकडं घे बसली नाकानं खाली हा झालं बाबा मी हे बघा फुटायचं झालं का ह्यात डाळ टाकायची का आता ह्याला मसाल्याची? मी त्या चटणीच्या रेसिपीला माहिती का हे करणार मी. मागवलं का लसणाला थोडंसं सोलणार नका ना अजिबात जे थोडं थोडं निघतंय तेच काय टाकून देणार. मी फोडणीसारखं लसूण त्याची बसती फोडणी ह्याच्यात डाळ कोणती टाकायची कोणती बी टाक मसुराची का मुगीची त्या दिवशी मी त्याची चटकन भाजीमध्ये शिजवली आहे. मुलीच टाक मुलीच. चटकन भाजीमध्ये नाही टाकली लाल लाल ती आणू का? मग ते टाकलं. मला डाळीची नावं येत नाही ते मसुराची मुगीची मटकीची असं काही नाही. मसुराची डाळ आहे का ती इतकी इतकी लाल टिकली होणी हो हो तिला मसुराची म्हणते ते आणि मुगीची डाळ पिवळी आणखी मसुराची डाळ शिकल्यावर झालं मग माझी चटणी रेडी हा बघा अगं उलटून दिली ते मला अगर द्या उलटून द्या चटणीची भरणी घेऊन ये काय बाई राजची हा काय लसूण तुम्ही करून बघून मला कमेंटमध्ये सांगा बरं का नाही तर नुसती मी तिसरी बारी माझी रेसिपी बनवायची तरी मला चटणीची जरा कशी बनवायची कशी काय उत्तर बनवायची दिलं नाही मला. नाही विचारतेच ना कशी बनवायची ताई चटणी कशी बनवायची ताई चटणी पण कुणी म्हणत नाही की बनवली आणि ताई आम्ही खाल्ली खरंच छान लागायची त्याच्यामध्ये चमचा होता ना आता कमी कमी अर्धा किलो शेंगदाणे असते त्याच्यामध्ये चटणी किती टाकायची ती माहिती पाहिजे अर्धा किलो सांगणार ना तुम्ही कसं तिखट खातात तुम्हाला माहिती त्या बघा आम्ही आणलेली कारखान्याला चटणी ही लई तिखट जाळ असते कारण की तिखट जाळ आणली तरच आमचं पोट भरत आहे काम केलेलं आग सगळी निवती या पोटातले हे एक चमचा हे एक चमचा आणि थोडी अर्धी टाकते नाही तर लई मोठी टाकली का नाही लेकरं बघायचे बी नाहीत त्याला आणि मीठ हे दिदी काढून तुला उठवायचं मीठ हे एक चमचा हे एक चमचा आणि अर्ध थोडीसं बघू द्या आता कसं आहे ते. मीठ लागत आहे अजून थोडं म्हणजे असं खरीदाने मिळ लागत होय हे आहे बघा मसुराची डाळ टाक मध्ये गोपाळचे चमचे कोणता चमचा कशाला हळद टाकायची मला हे बघ येतोय मीठ आलं बी नाही त्याच्यात मी उलसर टाकलं मीठ आलं नाही करत होईल ना ते चटणीचा डबा आणला का ग हो तुमचं मागं बघा कुठे आहे हे आहे वय चटणी टाकून राहणार नाही डबा द्यावा असंच करते सून माझी पीठ आण म्हणलं की मीठ घेऊन येते मीठ आण म्हणलं की पीठ घेऊन येते तिला चटणीची भरणी आण म्हणलं की ही भरणी घेऊन आली आणि सुटी कशी बघा द्यायला जाऊ दे केला तर पाणी दे ये काय माय मग त्यांना चटणीची भरणी मागितली मी घेऊन आले मग पुढे देते मला हे चटणी भरायची रानातली तरी म्हणते का अर्धाच सांगा त्यात रानातली तिथं त्याच्यामध्ये हे करून रिवर्स करून बघा रानातली भरणी घाबरा मला 2 मिनिटात आणून देते तुम्हाला रानाची भरणी. राहू दे किती द्या पण ती कुटायची ना
ह्याचा एक जीव करायचा सगळ्याचा बरं का मिसळून. आली बाबा चटणी बघितली थोडीशी, मला वाटत नाही कधी चटणी भाजून थोडीशी टाकावं लागायची चटणी, नाही तर मग पांढरं सपक नाही. पांढरं दिसल्यामुळे नाही, थोडीशी सपक झाली का नाही लेकडे एका मिनिटात एका दिवसात करून टाकते तेवढी चटणी. कमी देते मला चटणी द्यावी. ती नको ती मला तीच पाहिजे. आता त्याच्यात मला ह्याच्यात टाकावं लागेल. मला तीच पाहिजे. बाबा द्या ना इकडे कर पाहिजे उचित काय नाही. काय देऊ तुला बरं बरं. अरे अरे लसूण गेला दमाने उडून. दमाने लसूण गेला उडून. दमाने दमाने. मी कुठं आले की वाचतोय कस काय किंवा झाली आमची रडी चटणी टणटळान बघा इकडे तुम्ही चला. राहिलेली त्याच्यामध्ये मिसळायची. ए इकडे बघ तुम्ही ऐका. उरका 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 मस्त बटाट्याचं कालवण झालंय गड बनवली खानदार. पातळ बनवली. हे बघा तर हे बघा जर एवढं बारीक कुटुंबी हे बघा तर राहिलेच बघा चांगलं बारीक कुटुंबी सांगणार राहिले राहू. मग ते शेंगदाणे म्हणजे असं राहावंच लागेल आम्हाला. असं नाही कोणतं होतच नाही तितके बारीक. चवले भारी लागते बघा, चवले भारी. ती नुसती एकाचे दोन करते. चवले भारी लागते. बाबा आईच्या हातात चटणी इतकी भारी लागते. लय भारी लय खरंच भारी लागते. तू आता आज मीठ टाकलं होतं तिनं नक्की केली काय नाही देवीनं केली. किती 2-4 चमचे टाकले होते काय माहिती. अरे नुसतं मीठ दिसायला होतं वरी. हे ध्यानातच नव्हतं राहिलं. लयच बांगड्या वाजवल्या तू आई. हां इतकं टाकूया मसाला. गरम मसाला आहे. हो तर बघितलं आम्ही कसं आहे ते. टाकला मी तू मनाच्या आधी तर टाकला. विचारायचं आणि टाकायचं. हा भारी आहे. तुम्ही सांगितलं तर आईने सांगितलं नाव घालता येते माझ्यावर आहे का ना. तुला पकडून स्वयंपाक करते ती काय झालं तर सांगितलं. आईने केलं होतं. विचारावं लागेल ना मग. राहिली साईली चटणी मिसळायची मला. विचारती हं? राहिली साईली चटणी आई इकडे बघा किती भारी होईल हे बघा. तळत असते तळत असते. पण इथं तेलच दिसायली. किती तेल टाकलं 2 पाय 3 पाय. 3 पळे तेल मोठं कसं दिसतं. झाली ना माझी चटणी करायची. एवढं करलं त्याचं बस आपली करा. पळी बाय बार- बाय. आजची चटणीची रेसिपी कशी आली मला नक्की सांगा. काढावं फोटो. चंप्या मग चंप्या कुठं पळत होती. बस करा बाय बाय. कशी चटणी आली लई कंबर गळायची बस वाटत नाही.